मुक्ताईनगरात परीक्षा केंद्रावर टोळक्याचा राडा, शाळेचं नुकसान करत कॉपी देण्याचा प्रयत्न। मुक्ताईनगर येथील जेई स्कूल परीक्षा केंद्रावर 12वीच्या भौतिकशास्त्र विषयाच्या पेपर दरम्यान धक्कादायक प्रकार समोर आला। 10 ते 15 जणांच्या टोळक्यानं शाळेच्या इमारतीचे लोखंडी गेट आणि खिडक्यांच्या जाळ्या तोडून अनधिकृतपणे प्रवेश केला आणि विद्यार्थ्यांना कॉपी पुरवण्याचा प्रयत्न केला। या प्रकरणी मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून संशयित आरोपी अफसर खानसह 15 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला। अशी आहे घटना। सोमवारी 16 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 11 ते 2 या वेळेत उच्च माध्यमिक शालांत परीक्षेचा भौतिकशास्त्र विषयाचा पेपर सुरू होता। जेई स्कूल केंद्रावर एकूण 1099 विद्यार्थी परीक्षा देत होते। दुपारी 12:30 वाजताच्या सुमारास अफसर खान नावाच्या इस्मानं अनधिकृतपणे मुख्य गेटमधून प्रवेश केला। तो सुमारे तासभर शाळेच्या प्रांगणात फोनवर बोलत थांबलेला होता, असे सीसीटीव्ही फुटेजवरून स्पष्ट झालंय। लोखंडी गेट आणि खिडक्यांचं नुकसान। दुपारी 1 वाजताच्या सुमारास 10 ते 15 अज्ञात इस्मानी शाळेच्या मुख्य इमारतीच्या मागील बाजूचं लोखंडी गेट जबरदस्तीनं तोडलं। इतकंच नव्हे तर इमारतीच्या 10 खिडक्यांच्या जाळ्या तोडून त्यांनी परीक्षेच्या ब्लॉकमध्ये कॉपी पोहोचवण्याचा प्रयत्न केला। यावेळी कर्तव्यावर असलेल्या पोलिसांनी या टोळक्याला पकडण्याचा प्रयत्न केला असता सर्व आरोपी तिथून पळून जाण्यात यशस्वी झाले। शासकीय कामात अडथळा आणि मालमत्तेचं नुकसान। मुख्याध्यापक प्रकाश बावस्कर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार या टोळक्यानं केवळ अनधिकृत प्रवेश केला नाही तर शाळेच्या मालमत्तेचं नुकसान करून परीक्षा प्रक्रियेत अडथळा निर्माण केलाय। पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केलाय। सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे इतर आरोपींची ओळख पटवण्याचं काम सुरू आहे। या घटनेमुळे परीक्षा केंद्रावर सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूज करता प्रतिनिधी पंकज तायडे, मुक्ताईनगर।